राम नारायण राम. प्रकृतीचा जो धर्म आहे तो सृष्टीची रचना झाल्यापासूनच सुरू झाला आहे. आदी अनादी आहे प्रकृती. मानवाची जेव्हा उत्पत्ती झाली पृथ्वीवर तेव्हा तो फक्त प्रकृतीच्या अधीन होता. प्रकृतीतून परिपूर्ण होता. त्याला बाह्य जगाशी काहीही संबंध नव्हता. प्रकृती त्याच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करत होती. परंतु तरीही आपल्याला हळूहळू बाहेरील गोष्टींमध्ये गुंतवले गेले. आपल्याला बाह्य जगाचा मोह दिला गेला. मानवनिर्मित गोष्टींमध्ये गुंतवले गेले. ह्याच प्रक्रियेत मानवाला जात, धर्म, संविधान, चांगलं, वाईट यांमध्ये अनिवार्यपणे समाविष्ट केलं गेलं. परिणामस्वरूप आज प्रत्येक जण दुसऱ्यापासून वेगळा झाला आहे. मानव अनेक गटात विभागला गेला आहे. आज मानवावर मानवनिर्मित सत्ता राज्य करत आहे. या पृथ्वीवर सर्व मानव म्हणून जन्माला आले आहेत. पण मानवांनी न जाणो किती वेगळ्या वेगळ्या धर्मांची निर्मिती केली आणि प्रत्येकाला दुसऱ्यापासून वेगळं केलं आहे. जिथे प्रत्येक मानव धर्माच्या बंधनात बांधला गेला आहे आणि फक्त आपला स्वार्थ पाहतो आहे. पण आपले महागुरु बालक ब्रह्मचारी जींचं म्हणणं आहे की सर्वात मोठा धर्म आकाश आहे, ज्यापासून या संसारात सर्व काही उत्पन्न झालं आहे, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे राम नारायण राम. या ग्रंथाचा प्रत्येक पान ब्रह्मांडात पसरलेल्या सर्व तारे आणि ग्रह नक्षत्रांमध्ये आहे. या पृथ्वीवर जवळपास 800 कोटी लोक आहेत. त्यांचा सर्वांचा शरीर हाच धर्मग्रंथ म्हणजेच राम नारायण राम पासून बनलेला आहे, ज्यात पंचभूत समाहित आहे. याच पंचभूतांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, विवेक मिळतो. हाच विवेक आपल्याला जीवनाचा खरी अर्थ सांगतो की शेवटी जीवन कसं आणि कशा प्रकारे जगावं हे कसं समजून घेतलं पाहिजे. धर्माबद्दल बोलायचं तर धर्म नेहमीच सर्वांसाठी एकसारखा असावा लागेल. या पृथ्वीवर धर्माला व्यापार बनवणाऱ्यांचा बहिष्कार करावा लागेल. काही लोक धर्माला व्यवसाय म्हणून घेऊन बसले आहेत. त्यांना आपल्याला ओळखावं लागेल आणि योग्य शिक्षा द्यावी लागेल. धर्म एक वस्तुवाद आहे आणि वास्तूचा अस्तित्व आहे. धर्माला आपल्याला धन, मन आणि शरीराच्या पद्धतीने समजून घ्यायला हवं. जर आपल्याला धर्म समजला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. धर्माचा अर्थ फक्त मूर्तीपूजा नाही, त्याचा अर्थ जातीवाद देखील नाही. धर्माचा अर्थ असा नाही की एखादा हिंदू आहे, एखादा मुस्लिम आहे, एखादा शीख आहे किंवा एखादा ख्रिश्चन आहे. जसा आपण पाणी विभागू शकत नाही, सूर्याची किरण विभाजित करू शकत नाही, वारा आणि पाणी देखील वेगळं करू शकत नाही, तसाच धर्माचाही विभाजन होऊ शकत नाही. जर मानवाने धर्मच सोडला तर त्याचं शरीर अस्तित्वात राहील का? आपलं शरीरच आपला असला धर्म आहे. आपलं शरीर त्या 5 घटकांपासून बनलेलं आहे, जेचं अस्तित्व सगळ्या गोष्टींचं आहे. ह्यांना सोडून दुसरा धर्म असूच शकत नाही. ह्या असल्या धर्मामुळेच आपलं शरीर तयार झालं आहे, बनलं आहे. आपलं पूर्ण शरीर धर्माचंच वस्तू आहे. ही पृथ्वी एक आहे, आकाश देखील एक आहे. म्हणून आपल्याला सुद्धा मालकी हक्क सोडून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी एकत्र यावं लागेल. जातधर्माच्या राजकारणापेक्षा वर उठावं लागेल. समाजाने जातीवाद आणि धर्माच्या नावाखाली पृथ्वीचे अनेक भाग केले आहेत. जर असंच चालत राहिलं तर संपूर्ण जग एकमेकांचे शत्रू बनण्यास वेळ लागणार नाही. आता वेळ आली आहे की आपण सर्व भेदभाव नष्ट करून एक असे समाज निर्माण करू जो समानतेचा, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील असेल. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण आपला विवेक, आपलं मन ऐकू, प्रकृतीसोबत जोडले जाऊ आणि राम नारायण रामचा जप नियमितपणे करू. प्रकृतीच सर्वात मोठा धर्म आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हे समजून घ्यायचं आहे. जेव्हा एक व्यक्ती राम नारायण रामसोबत जोडला जातो तेव्हा त्याचं जीवन आपोआप स्थिर होतं. राम नारायण रामाद्वारे लोकांना नेहमी हे शिकवले जातं की नेहमीच आपलं विचार सकारात्मक ठेवा. जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि जितके शक्य होईल तितके लोकांचा भला करा. राम नारायण रामाद्वारे समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला नेहमीच समाप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.